नमस्कार. काल आपण बऱ्यापैकी काही गोष्टी बघितल्या सबक्वेरीज बद्दल. थेरोटिकल कन्सेप्ट्स होत्या त्या बघितल्या आणि आज आपण सबक्वेरी थोडंफार रिपीट करणार आहोत विथ सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आणि त्यानंतर आपण सिटी, कॉमन टेबल एक्सप्रेशन्स या गोष्टी घेणार आहोत. तर मला फक्त 2-3 प्रश्न विचारायचे की आत्तापर्यंत जेवढं जेवढं झालंय कोणीतरी समराईज करू शकतं का की काय काय शिकलो आपलं तुम्हाला काय काय पॉइंट्स लक्षात आहे तेवढं थोडंफार समराईज कोणी करू शकतं का? जेवढं येतं तेवढं बोलायला हरकत नाही. कोण बोलतंय? बोला सर. गुड मॉर्निंग. हम्म. 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 ओके. हम्म. हम्म. ट्रंकेट आणि ड्रॉप. हम्म. 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 हा ते घ्यायचे आहे. हा ते घ्यायचे आहे अजून. ठीक आहे. त्यानंतर अजून काहीतरी आपण ॲग्रीगेट फंक्शन बघितले होते एसक्यूएल मध्ये. हम्म. 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 ठीक आहे अजून. ठीक आहे. हा काल सब क्वेरीज बघितले म्हणजे ठीक आहे.
तर बऱ्यापैकी भरपूर गोष्टी समराईज केल्या आणि ॲटलिस्ट पॉइंट्स माहीत असणं गरजेचं आहे, की आपण काय काय शिकलेलो आहे आतापर्यंत. आणि एस-क्यू-एल मध्ये तुम्हाला विचारलं, की एस-क्यू-एल मध्ये काय काय गोष्टी येतात, तर एवढ्या गोष्टी तुम्ही नाही डिटेलमध्ये तरी टॉपिक तरी तुम्हाला सांगता आले, तरी बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात आणि तेच गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग ह्या ज्या काही एक्झाम्पल वाईज आहे ना, की काय काय आणि कुठे कसं कसं यूज करायचं, त्याचं सिंटॅक्स काय वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला एक्झाम्पल सहित नंतर पुढे जमत असतात हळूहळू प्रॅक्टिस करून करून करून. त्यानंतर याच्यात टूल्स आपण मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरचं टूल वापरतोय. काही लोक माय एसक्यूएल वर्कबेंच वापरताय. तर जे काही कोणतंही टूल येईल ते हरकत नाही. बाकीचे टूल आपण शिकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण बरेचसे पॉईंट्स बघितले. काल सब क्वेरीज बघितल्या. सब क्वेरीजमध्ये आपण बऱ्याच जे काही कन्सेप्ट आहे की सब क्वेरीची गरज काय आहे, ते मी थोडं सांगितलं होतं. ते थोडंसं रिपीट करतो इथे. फक्त थेरॉटिकल ज्या गोष्टी आहे की आता जे नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट करतो, कारण की याच्या पुढे आपल्याला सब क्वेरीज जर थोडंफार कन्सेप्ट माहीत असेल तर त्याचे पुढचे पॉईंट्स क्लिअर होतात. अदरवाईज काय होईल ना, की मग ते काय कनेक्ट राहणार नाही. मग त्यासाठी सब क्वेरी म्हणजे काय आणि त्याची गरज काय? सब क्वेरीज म्हणजे काय की द क्वेरीज विच आर एम्बेडेड इन टू द अदर क्वेरीज. आता ही जी पहिली क्वेरी दाखवली मी, एकदम सिंपल क्वेरी आहे की जिथं मी काय करतोय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आणि सिटी असे 3 कॉलम डिस्प्ले करतोय फ्रॉम ऑथर टेबल वेअर सिटी इज इक्वल टू टोरंटो. ह्या पर्टिक्युलर टोरंटो सिटीमध्ये जे काही फर्स्ट नेम लास्ट नेम आणि सिटी असे 3 कॉलम आहे ते डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय. ही एक सिंपल क्वेरी आहे. ही काय सब क्वेरी वगैरे नाही. तर सब क्वेरी म्हणजे काय असतं की एका क्वेरीचा रिझल्ट दुसऱ्या क्वेरीला आपण जेव्हा पास करतो तेव्हा ती बनते की सब क्वेरी. म्हणजे तुम्ही आता इथे बघा, ही जी शेवटची जी क्वेरी ना, सिलेक्ट सेल्स ऑर्डर आय डी ॲज ऑर्डर आय डी फ्रॉम सेल्स ऑर्डर डिटेल टेबल वेअर प्रोडक्ट आय डी इज इक्वल टू 710. म्हणजे 710 हा जो प्रोडक्ट आय डी आहे त्याच्या जेवढ्या काही ऑर्डर्स असतील, लेट से 10 ऑर्डर आय डी असतील, त्याचा जो रिझल्ट आहे तो आपण इथे या दुसऱ्या हेडर टेबलला पास करतोय. मग त्याच्यातून आपण कस्टमर आय डी रिट्रीव्ह करतोय आणि मग कस्टमर आय डी रिट्रीव्ह केल्यानंतर आपण इथे पर्सन आय डी रिट्रीव्ह करून शेवटी त्या पर्टिक्युलर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम रिट्रीव्ह करतोय. म्हणजे काय होतं ना, की एका क्वेरीचा रिझल्ट दुसऱ्या क्वेरीला पास करतो, दुसऱ्याचा तिसऱ्या, तिसऱ्याचा चौथ्या. म्हणजे असं नाही की ह्या 3-4 क्वेरीजच असू शकतात. एकदम 2च क्वेरी असू शकतात. म्हणजे की पहिली क्वेरी आणि दुसरी क्वेरी या 2च क्वेरी असू शकतात. तिथं एका क्वेरीचा रिझल्ट दुसऱ्या क्वेरीला पास करू शकतो किंवा खूप साऱ्या पण असू शकतात. इथं जशा 3 क्वेरीज आहे. तर याची गरज काय आहे, की का आपण असे यूज करतो? तर हे हे असं अशा सब क्वेरीज असतात. म्हणजे आता इथं बघा, इन ऑपरेटर वापरलेलं आहे. इथं दिसतंय ना, की वेअर कंडिशनमध्ये इन ऑपरेटर. परत इथे एक वेअर कंडिशनमध्ये इन ऑपरेटर. हे वापरून आपण असे यूज करतो सब क्वेरीज. परंतु ह्या वापरायची गरज काय असते ते सांगतो. आता आपण जॉइन्स बघितलेलेच आहे. जॉइन्समध्ये तुम्हाला माहिती आहे, की आपल्याला मल्टिपल टेबलचा डेटा आपल्याला जेव्हा कंबाईन करायचा असतो किंवा रिट्रीव्ह करायचा असतात, तेव्हा आपण काय करतो, की ते टेबलचे जे कॉलम्स असतात, प्रायमरी की आणि फॉरेन की, ते कॉमन कॉलम्स आपण जॉइन करतो आणि मग त्याच्या हिशोबाने कोणत्याही टेबलमधून कोणताही कॉलम आपण रिट्रीव्ह करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला आता सब क्वेरीज कसं यूज करू शकतो. तर आता इथे एक पॉइंट ॲड करायचा आहे, की सब क्वेरीज आणि जॉइन्स सिमिलर वर्कने परफॉर्म करतात. म्हणजे जे काम आपण जॉइन्सनी करू शकतो, तेच काम सब क्वेरीने पण करू शकतो. फक्त प्रॉब्लेम असा आहे, की कधी-कधी काही गोष्टी जॉइन्सनी करायला गेलं, की खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तर सब क्वेरी म्हणजे छोटंसं एखादं एक क्वेरी लिहिली आणि त्याचा रिझल्ट आपल्याला फक्त पास करायचा आहे. म्हणजे असं असेल, की फक्त आपल्याला एखाद्या टेबलचा जो एखाद्या टेबलमधून आपल्याला सर्व कॉलम्स आपल्याला कोणते डिस्प्ले नाही करायचे. फक्त त्याचा रिझल्ट आपल्या दुसऱ्या क्वेरीला पास करून ते क्वेरी रिट्रीव्ह करायची असेल, डेटा रिट्रीव्ह करायचा असेल, त्यावेळेस आपण सब क्वेरीज वापरतो. परंतु परफॉर्मन्स वाईज वगैरे बघायला गेलं तर कधी-कधी जॉइन बेटर असू शकतात, कधी-कधी सब क्वेरीज बेटर असू शकतात. सगळं हे जे आहे ते डिपेंडिंग अपॉन द क्वेरीचं स्ट्रक्चर. किती कॉम्प्लिकेटेड क्वेरी आपण लिहितोय त्याच्यानुसार हे डिसाईड केलं जातं. तर आता सब क्वेरीची गरज काय? की हे 4 टेबल आहे. आता इथं मी तुम्हाला सांगितलं, की आता पहिला टेबल काय आहे, की डिटेल म्हणजे जिथं ऑर्डरची डिटेल आहे, पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे, जो काही प्रॉडक्ट असेल किंवा त्याची प्रत्येकाची ऑर्डर्स पडलेले असतील पर्टिक्युलर डेसाठी, तर त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहे. आणि हेडरमध्ये सेल्स ऑर्डर डिटेल, त्याचं ऑर्डर डेट, ड्यू डेट आणि शिप डेट ह्या सर्व इन्फॉर्मेशन आणि त्याचे इथं डिटेल्स असेल, की टोटल त्याचा सेल्स किती झालेला आहे. हे आपण क्वेरीमध्ये पण बघितले होते. त्यानंतर सेल्स डॉट कस्टमर, कस्टमर टेबल आहे आणि पर्सन टेबल आहे. आता आपल्याला रिक्वायरमेंट अशी आहे, की पर्टिक्युलर प्रॉडक्टमध्ये
किंवा पर्टिक्युलर प्रोडक्ट लेट्स से 773 हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट कोणी परचेस केलाय, म्हणजे कोणत्या कस्टमरने, तर ते रिट्रीव्ह करायचं असेल तर मला साधारणपणे त्याची डिटेल्स या पर्सन टेबलमध्ये, परंतु म्हणजे एका टेबलमध्ये तर आता हे सर्व इन्फॉर्मेशन नसते की हा प्रोडक्ट कोणी खरेदी केला याची काही इन्फॉर्मेशन नाही. ही इन्फॉर्मेशन जी आहे ती हे चौथ्या टेबलमध्ये. तर मग याच्यातली इन्फॉर्मेशन कशी काढायची, कसं आपल्याला हे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम भेटू शकतं. मग त्यासाठी आपल्याला हे सर्व टेबल एकमेकाला जॉईन करावं लागतात. म्हणजे जेव्हा आपण जॉईन वापरतो त्यावेळेस आपण असं कन्सिडर करू शकतो की पर्टिक्युलर ह्या प्रॉडक्टमध्ये हे जे आहे त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचा जो आयडिया आहे त्याच्याशी रिलेटेड जेवढे कस्टमर्स आहेत की ज्यांनी हा प्रॉडक्ट खरेदी केला आहे तो आपली इन्फॉर्मेशन याच्यातून घेऊ शकतो. मग आपण याच्यातून कसे जॉईन करू शकतो, तर पहिली गोष्ट की आपण सेल्स ऑर्डर डिटेलमधून पहिला जो टेबल आहे 710 या प्रोडक्ट आय डीला लेट्स से अझूम केलं आणि त्याच्या ऑर्डर आय डी आपण काढल्या. मग दुसरा ज्या आलेल्या आहे त्या इथं जो रिझल्ट आलाय तो आपण इथं पास केला. बघा आता तुम्ही हे जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ना 43667, हे बघा 667 670 आणि 676, हे 3 प्रोडक्ट आपण सेल्स ऑर्डर आय डी या कॉलमला पास करतोय, जेणेकरून आणि ते कोणत्या टेबलला, सेल्स ऑर्डर हेडर. पहिला आपण डिटेलमधून रेकॉर्ड काढले, 3 ऑर्डर आले एका पर्टिक्युलर प्रोडक्टच्या, त्या 3 ऑर्डरच्या रिलेटेड आपण काय करतोय, कस्टमर आय डी काढायचा आहे. म्हणजे कोणी परचेस केलेला आहे तो, म्हणजे जे कस्टमर आय डी आलेले. आता कस्टमर आय डी आले किती, हे 3 आले. मग आपण काय करतो, हे 3 कस्टमर आय डी जे म्हणजे मागच्या क्वेरीमध्ये आले ते आपण कोणाला पास करतो, कस्टमर टेबलला. मग कस्टमर टेबलमधून आपल्याला ॲक्च्युली फर्स्ट नेम आणि लास्ट नेम कस्टमर टेबलमध्ये नाही आहे, ते आहे ते पर्सन टेबलमध्ये. मग आपल्याला तिथून एक काय केलं, आपण पर्सन आय डी काढला. पर्सन आय डी काढल्यानंतर हे जे काही 3 रेकॉर्ड आले ते शेवटी आपण कुठे पास केले, हे 487. आता तुम्ही बघा 487 1017 1373 ह्या 3 व्हॅल्यू आपण कुठे पास केल्या, त्या पर्सन टेबलला, आणि तिथून आपण फर्स्ट नेम आणि लास्ट नेम रिट्रीव्ह केले. त्यानंतर आपल्याला समजतं की हां, हे जे आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम पर्टिक्युलर ह्या 3 कस्टमरनी हा पर्टिक्युलर 210 प्रोडक्ट जो आहे, सॉरी 710 हा जो प्रोडक्ट आय डी आहे हा परचेस केलेला आहे. तर हे इन्फॉर्मेशन काढण्यासाठी आपण जवळपास 4 क्वेरीज लिहिल्या. आणि म्हणजे आता आपण मी तुम्हाला हे जे आहे ते असं दाखवतो की सेल्स ऑर्डर आय डी आहे तो आपण कुठे पास केला, इथे पास केला सेल्स ऑर्डर आय डी जो काय येतो तो. त्याच्यातून आपण कस्टमर आय डी काढला, कस्टमर आय डी आपण कुठे पास केला, इथे पास केला या कस्टमर टेबलला. मग त्याच्यातून आपण पर्सन आय डी पास केला आणि तो बिझनेस एंटिटी आय डी म्हणून पास केला, आणि जे काय येतं ते, आणि तिथून आपण इथे शेवटी जे काय उत्तर येतं ते इथं येतं. तर असं 4 क्वेरी आहे. आता अशी रिक्वायरमेंट जर असेल की आपल्याला पर्टिक्युलर प्रोडक्ट, आता आपण हे सर्व मॅन्युअल दिलेलं आहे, हे ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे ना त्या मॅन्युअल दिलेल्या आहे, म्हणजे की 710चे किती रेकॉर्ड आले मग ते याला पास करा या दुसऱ्या क्वेरीला, याच्यातून जेवढे रेकॉर्ड आले ते तिसऱ्या क्वेरीला पास करा, इथं लिहायचे. तिथून पास आले तर मग हे इथून इथं लिहायचे. असं कसं आपण करू शकतो, तर ह्या सर्व गोष्टी आहे ना खूप म्हणजे आपण जे म्हणतो ना की मॅन्युअल वर्क झालं हे. याच्यात टाइम जाऊ शकतो की आपल्याला एका प्रोडक्टच्या सर्व डिटेल काढायचे, त्याच्या ऑर्डर आय डी काढायचे वगैरे. परंतु आपल्याला असं जर करायचं असेल की इथं फक्त मी नंबर टाकणार, ह्या बाकीच्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक घेतल्या जातील. म्हणजे ह्या ज्या इथं लिहिल्या ना, 3 व्हॅल्यू इथं लिहिल्या, 3 व्हॅल्यू इथे लिहिल्या, 3 व्हॅल्यू इथे लिहिल्या, असं सपोज असं झालं की दुसरा एखादा प्रोडक्ट आहे लेट्स से 715, त्या प्रोडक्ट आय डीचं जर रेकॉर्ड ऑर्डर असतील, एक 50 ऑर्डर असतील, तर आपण इथं 50 ऑर्डर अशा आय डी इथं मॅन्युअली लिहायला गेलो तर खूप वेळ जाईल. किंवा इथून मग परत पुढे कस्टमर आय डीचं जास्त येऊ शकतात. 50 पेक्षा अजून काही असेल 60 असू शकतात. मग त्या परत इथे लिहायला वेळ जाईल. परत त्याची व्हॅल्यू येऊन इथं परत लिहायला वेळ जाईल. तर हे आपल्याला अव्हॉइड करण्यासाठी किंवा आपल्याला करायचं नाही या गोष्टी. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, की हे सर्व मिनिमाइज करू शकतो. म्हणजे हे जे मॅन्युअल एंट्री आहे ना, ती टाकायची गरज नाही. आपला जो हा आहे ना, तो आपण डायरेक्टली याला पास करू शकतो. तो कसा करू शकतो, तर त्यासाठी हे जे आहे ना, ही अशी सब क्वेरीज आपण लिहू शकतो. सब क्वेरीजमध्ये काय होतं, आता पहिली पहिली क्वेरी बघा तुम्ही, 710 चे मी काय केलंय, सेल्स ऑर्डर आय डी काढलेले आणि ते कशाला पास केले इथे मी, सेल्स ऑर्डर आय डी इन ऑपरेटर. आता तुम्हाला माहिती आहे की वेअर कंडिशनमध्ये जेव्हा आपण काही देतो तेव्हा एकतर इक्वल टू ऑपरेटर टाकू शकतो किंवा इन ऑपरेटर टाकू शकतो. इन म्हणजे जेवढे काय येतील ते. मग त्याच्यातून आपण इथं काय केलंय, कस्टमर आय डी पास काढलेला आहे आणि हा कस्टमर आय डी आपण या कस्टमर आय डी टेबलला
कॉलमला पास केला या कस्टमरच्या. मग शेवटी जो पर्सन आय डी आहे तो इथं बिझनेस एंटिटी आय डीला पास करून आपण शेवटी आपल्याला फक्त 2च कॉलम पाहिजे ते इथे डिस्प्ले होतात. आता हे थोडंसं आपण आहे ना प्रॅक्टिकली बघूया की मी आता ॲक्च्युली काय सांगतोय ते तुमच्या लक्षात येते. ठीक आहे. तर आता एखादा एक्झाम्पल घेऊया आपण की आता इथं मी म्हटलं की माझ्याकडे कोणते टेबल आहे. हे 2 टेबल आहे. एक तर आपला हां, हा एक टेबल आहे. एम्प्लॉई टेबल. ठीक आहे. आता एम्प्लॉई टेबलमध्ये काही कॉलम्स आहे की बिझनेस एंटिटी आयडी, नॅशनल आयडी नंबर, लॉगिन आयडी, ऑर्गनायझेशन हे सर्व इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे आणि एक जॉब टायटल पण आहे. तर मला असं फाइंड आउट करायचं आहे की मला जॉब टायटल लेट्स से एखादा डिझाइन इंजिनियर आहे किंवा सिनियर टूल डिझायनर आहे. ह्या डिझाइन इंजिनियर असलेले कोण लोक आहे. ॲक्च्युली त्यांचे आपण म्हणतो ना की नावं काय आहे आपल्याला की यांचे ह्या ॲज अ डिझाइन इंजिनियर म्हणून ते कोण आहेत. तर हे असं जर फाइंड आउट जर करायचं असेल तर आपण काय करू शकतो तर त्यासाठी आपल्याला एक पर्सन टेबल आहे आणि त्या पर्सन टेबलमध्ये आपण जर बघितलं की हा जो पर्सन टेबल आहे. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन टेबल. आता आपल्याला याच्यात बघायचं आहे की हे 2 टेबल आपण जॉइन करू शकतो का? फर्स्ट नेममध्ये आहे फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम वगैरे हे 3 कॉलम आहे. आता आपण हे 2 जर कॉलम बघितले, कोणता कॉलम बघायचा? एम्प्लॉयी आणि पर्सन. तर हे 2 जर बघितले आपण इथे एम्प्लॉयी. आता याचे कॉलम जरा ऑब्झर्व्ह करायचे. आपल्याला लेट्स से आपण जॉइन करायचा प्रयत्न करतो हे 2 टेबल. तर आपल्याला काय आहे की पर्सन टेबल इथे सॉरी एम्प्लॉयी टेबल आहे. आता याच्यात काय आहे बिझनेस एंटिटी आयडी ही एक प्रायमरी की आहे आणि फॉरेन की पण आहे. आणि दुसरा जो टेबल आहे आपला तर तो आहे पर्सन टेबल. याच्यात इथे पण बिझनेस एंटिटी आयडी जी आहे ती प्रायमरी की आहे किंवा फॉरेन की आहे आणि ह्या कीज कशाच्या आहे की आता याच्यात तुम्ही बघा हे जे आहे एफ के पर्सन आणि बिझनेस एंटिटी आयडी आणि ही जी आहे ना की इथं कीज इथं दिसेल आपल्याला की कोणत्या याला हे ॲड झालेले हे जे आहे पी के एम्प्लॉई आणि पी के एफ के एम्प्लॉई पर्सन बिझनेस आय डी. आता ही प्रायमरी की आहे एम्प्लॉई टेबलमध्ये बिझनेस एंटिटी आय डी आणि फॉरेन की काय आहे एफ के म्हणजे काय फॉरेन की कोणाची आहे एम्प्लॉई आणि पर्सन. एम्प्लॉई टेबल हा आहे आणि पर्सन टेबल जो आहे त्याची ती फॉरेन की आहे. म्हणजे आपण हे 2 टेबल जॉइन करू शकतो. म्हणजे साधारण आता आपण आपल्याला काय पाहिजे की एखादं पर्टिक्युलर डिपार्टमेंट जॉब टायटल आहे. लेट्स से मला हे जे आहे डिझाइन इंजिनियर हे याची जर रेकॉर्ड काढायचे असेल तर मी काय करू शकतो वेअर जॉब टायटल इज इक्वल टू एवढे आहे. आता मला काय करायचं आहे की आता हे जे 3 रेकॉर्ड आले हे डिझाइन इंजिनियरचे 3 एम्प्लॉई असं मला समजलं पण मग यांचे नाव काय आहे. आता इथं दिसतंय हायरिंग कधी झालेली म्हणजे जॉईनिंग डेट काय आहे त्यांचं जेंडर काय आहे सॅलरी वॅकेशन वगैरे या सर्व इन्फॉर्मेशन आहे परंतु मला ॲक्च्युअल पर्सनचं नाव फाइंड आउट करायचं आहे. मग ते पर्सनचं नाव तुम्हाला माहिती आहे की या पर्सन टेबलमध्ये आहे तर आपण काय करू शकतो इथे हा टेबल जॉईन करू शकतो. कसा करू शकतो इथं आपण म्हणणार इनर जॉईन. आता मी याला एक अलाइज देतो ॲज ई आणि याला पी दिलेला आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपण इनर जॉईन करतो तेव्हा आपण म्हणायचं की ऑन. आता ऑन तुम्हाला माहिती आहे की याचे जे कॉमन की असते प्रायमरी की आणि फॉरेन की त्याच्यातून आपण हे जॉईन करू शकतो. तर बिझनेस एंटिटी आयडी आहे आपला तो प्रायमरी की आणि फॉरेन की आहे दोघींमध्ये. तर तो आपण असा इथं देऊ शकतो. ठीक आहे. तर असं केल्यानंतर आणि आता आपल्याला याला जर रन केलं तर आता सध्या आपण काय करतोय सगळे इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करतोय. आता इथे बघा सर्व कॉलम्स आलेले असतील. आता इथं आपल्याला काय करायचं फर्स्ट नेम लास्ट नेम पण आलेले परंतु आपल्याला काय पाहिजे फक्त की पर्सन टेबलमधून आपण पी डॉट फर्स्ट नेम आणि पी डॉट लास्ट नेम हे आपण रिट्रीव्ह करतोय. तर याला मी रन करतो. आता आलेले आहे बघा आणि याचं मी जर ई डॉट जॉब टायटल हे पण केलं तर हे जे आहे ठीक आहे.
म्हणजे असे रेकॉर्ड्स आलेले फर्स्ट नेम लास्ट नेम आणि त्यांचं जॉब टायटल. आता हे काय झालं, आपण कंबाईन करतोय दोन्ही दोन टेबलचा डेटा, म्हणजे पर्सन टेबल आणि एम्प्लॉई टेबलचा आपण डेटा जॉईन केला. मग त्यांनी काय आलं की आपण ह्या सिलेक्ट क्लॉज मध्ये, म्हणजे जेव्हा आपल्याला डिस्प्ले करायचं असतं तेव्हा सर्वच्या सर्व कॉलम आपण दोन्ही टेबलमधून कोणतेही कॉलम घेऊ शकतो. म्हणजे मला लेट से एम्प्लॉईचे टेबलमध्ये जेवढे कॉलम असतील त्याच्यातले 4च कॉलम डिस्प्ले करायचे आणि पर्सन टेबल आहे त्याच्यातलं फक्त 2च कॉलम डिस्प्ले करायचे, तर ते करू शकतो आपण. हे झालं आपण जॉईननी हे अचीव करू शकतो. जॉईन्स म्हणजे जेव्हा आपल्याला टेबल जॉईन करायचे असतात. परंतु आता हेच हेच हा जो रिझल्ट आहे तो आपण सब क्वेरीजने कसा करू शकतो. कधी कधी कसं असतं ना की आपल्याला लेट से हे जे पी डॉट फर्स्ट नेम आहे ना आणि लास्ट नेम एवढंच करायचंय, परंतु हा ई डॉट जॉब टायटल आहे ना तो काय मला डिस्प्ले करायचा नाही, म्हणजे गरज नाही. म्हणजे तर तेच आपण हे सब क्वेरीजने आपण करू शकतो. तर कसं करायचं म्हणजे, तर त्यासाठी मी आता इथं जे आहे की सिलेक्ट सब क्वेरी कशी यूज करायची, सिलेक्ट स्टार फ्रॉम, हा जो टेबल आहे आपला तोच घ्यायचा आहे. ठीक आहे, सॉरी, हा हा घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, वेअर जॉब टायटल इज इक्वल टू डिझाईन इंजिनियर. ठीक आहे, याला जर असं रन केलं तर आता बघा आपल्याला काय आलेले, बिझनेस एंटिटी आयडी आलेले एवढे 3. आणि मग त्यानंतर जे काय आता याच्यात आपल्याला याचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम काढायचे. कसं काढणार, तर त्यासाठी आपण एक काम करू शकतो की अशी एखादी क्वेरी दुसरी लिहू शकतो की सिलेक्ट फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम फ्रॉम, हा जो पर्सन टेबल आहे याच्यातून आपण हे घेऊ शकतो. म्हणजे इथं जे आहे ते असं करू शकतो. आणि वेअर पी डॉट से व्हॉट इज इट बिझनेस एंटिटी आय डी. आणि मग याच्यात आपण ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण पास करू शकतो. म्हणजे असं करू शकतो की इन ऑपरेटर वापरून आपण असं म्हणू शकतो की 5 5 6 आणि 15 ह्या 3 आयडी आपण जर पास केल्या तर आपल्याला रिझल्ट काय येऊ राहिला आहे की हे जे आहे ते तिन्हींचे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आलेले. तर हे आपण सेपरेट क्वेरी लिहिलेले आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं, डिझाईन इंजिनियर जेवढे आहे तेवढ्यांचे रेकॉर्ड घेतले आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की जे काही आहे ते 3 येत आहेत ते ह्या क्वेरीला पास केले, जेणेकरून मला काय भेटलंय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. आता इथं तुम्हाला वाटलं की लेट्स से दुसरं एखादं जॉब टायटल आहे, लेट्स से रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर, हे जर केलं आणि मग मी इथं परत रिट्रीव्ह केलं तर 2 रेकॉर्ड आले. मग इथं काय आपण करू शकतो की आपल्याला परत 8,9 असं मॅन्युअली टाईप करून आपल्याला त्या पर्टिक्युलर त्या दोघांची नावं आपल्याला इथं रिट्रीव्ह होतील. आणि जर असं वाटलं की अजून काहीतरी आहे, आता लेट्स से एखादा टूल डिझायनर वगैरे आहे किंवा आता मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणू शकतो लेट्स से. आता इथली व्हॅल्यू आपण फक्त चेंज करतोय आणि आपण त्याचा जो बिझनेस एंटिटी आयडी आहे हा इथं तो काढतोय. मग आता इथं किती आहे, बरेच आलेले आहे. हे 18, मग 21, 22, 23 आणि 24 एवढं आलंय. आपण हे टाईप केलं मॅन्युअली आणि त्यांचे हे रेकॉर्ड्स आले. परंतु आता हे जे मॅन्युअल काम करतोय ना मी, ते हे मॅन्युअल मला करायचं नाही. तर हे आपण सब क्वेरीने विदाऊट मॅन्युअल वर्क आपण करू शकतो. तर कसं करू शकतो, तर हे जे आहे इथं याच्याऐवजी आपण ह्या ब्रॅकेटमध्ये काय करू शकतो की फक्त हे जे आहे ना, हे म्हणजे हा जर याला रन केलं तर आपल्याला काय भेटतंय, हे भेटतंय. ही क्वेरी जी आहे ना ती इथे टाकायची फक्त. तर तुम्ही बघा, हे फक्त लक्षात घ्या की आपण पी डॉट बिझनेस एंटिटी आय डी इन, मग त्यानंतर आपण हे काय केलेलं आहे की हे जे आहे ही जी दुसरी क्वेरी होती ती आपण याच्यात टाकलेली आहे. ठीक आहे, आता मी जर याला रन केलं की आता याच्यात काही एरर तर दिसत नाही, परंतु मी जर याला रन केलं तर हे प्रॉपर डेटा देणार नाही. कारण की काय आहे ना की आपण पर्टिक्युलर म्हणजे हे दिलेलं आहे की स्टार दिलेला आहे, पण एक्सपेक्ट काय करतं, एकच कॉलम एक्सपेक्ट करतं, बिझनेस एंटिटी आय डी इन. म्हणजे हे बिझनेस एंटिटी आय डी जी आहे ती कशात असायला पाहिजे, तर याच्यात असायला पाहिजे. मग ती कशी कुठे, तर तिथे काय करायचं आपल्याला, तर इथे आपल्याला ही बिझनेस एंटिटी आय डी हा कॉलम आहे ना तो पर्टिक्युलर एकच कॉलम द्यायचा आहे, म्हणजे बिझनेस एंटिटी आय डी. जर मी याला आता असं रन केलं
तर याचे काय रिझल्ट येत आहे? 18, 21. आता इथं मी दुसरं काही पण टाकलं, काही पण टाकलं, एक लेट्स से टूल डिझायनर वगैरे टाकलं, तरी ते रिझल्ट वेगळे येतील. आणि मी आता याला हे पास केले म्हणजे हे काय होतं की याचा जो रिझल्ट आहे तो असा येतो काहीतरी, की आता जो जो आहे तो आपण इथं जे आहे हे जे आहे तर हे असं होणार. म्हणजे आता इथं मी फक्त कमेंट देऊन तुम्हाला सांगतोय 18, 21, 22, 23 आणि 24. म्हणजे ह्या क्वेरीचा जो रिझल्ट आहे तो आपला आज असा दिसतोय आणि ह्या इन मध्ये आपण टाकण्याचा हा उद्देश असा आहे की जे काही रिझल्ट आहे ते याला पास होतील. आणि मी जर याला रन केलं तर बघा, तर आता आपलं काय आलेलं आहे, हे 5 रेकॉर्ड्स आलेले. आता हे काय झालं, ऑटोमॅटिक झालं. आता याच्यात आपण काय करू शकतो की इथं मला सांगितलं की मला इथं लेट्स से डिझाइन इंजिनियर, ठीक आहे, डिझाइन इंजिनियर जर टाकलं मी आणि याला मी जर रन केलं तर त्याचे ते जे काही रेकॉर्ड्स असतील ते तेवढे रिट्रीव्ह होतील. तर अशा पद्धतीने हे सब क्वेरीज वर्कआउट होतात. म्हणजे एका क्वेरीचा रिझल्ट आपण दुसऱ्या क्वेरीला पास करतो आणि त्याच्यावरून आपल्याला ते डेटा रिट्रीव्ह होतात. आता इथे सब क्वेरी आणि जॉईनचा मेन डिफरन्स काय आहे की आता इथे जे सिलेक्ट क्लॉज आहे याच्यात फक्त आपण एकाच टेबलचा डेटा आपण इथे रेफर करतो. म्हणजे हे जे आहे ते पी डॉट फर्स्ट नेम आणि पी डॉट लास्ट नेम एवढंच आहे. हे जे कॉलम आहे सेकंड, याला आपण इथे रेफर करू शकत नाही. म्हणजे असं जर म्हटलं मी ई डॉट लेट्स से काय ते बिझनेस एंटिटी आय डी असं जर म्हटलो तर हे चालणार नाही. कारण की काय आहे ना, ही जी इंटरनल क्वेरी आहे ह्या क्वेरीचा इथं रेफरन्स लागत नाही, म्हणून हे एरर देतं किंवा जे चालू शकत नाही. परंतु सेम केसमध्ये जर जॉईन यूज केलेला असेल तर जॉईनमध्ये आपण हा ई डॉट जॉब टायटल आहे, आता हाच इथं आपण ट्राय केला असता तर तो चालत नाही. कारण की काय आहे ना, तो जॉईन वेगळे असतात आणि सब क्वेरीज वेगळे असतात. सब क्वेरी एक इनर क्वेरी असते आणि त्याचा जो रिझल्ट येतो तो आपण आउटर क्वेरीला पास करतो. म्हणजे ही जी झाली ती काय आहे, ही आउटर क्वेरी झाली आणि ही जी झाली ती इनर क्वेरी. ठीक आहे. तर असं आपण देऊ शकतो. याच्यात मल्टिपल सब क्वेरीज पण ऍड करू शकतो. म्हणजे याचा रिझल्ट आपण दुसऱ्या एखाद्या क्वेरीला पास करतो, त्याचा रिझल्ट आपण तिसऱ्या टेबलला पास करू शकतो आणि असं मेन टेबल पर्यंत येऊ शकतो. तर ही एक कन्सेप्ट आहे सब क्वेरी बद्दल. आता हे सब क्वेरी जे आहे ना की याच्यात आता तुम्ही बघितलं की मॅन्युअल जे काम आहे ना, जे आपण इथं वरती करत होतो की पर्टिक्युलर आय डी याचं काढणे आणि मग त्याच्यानंतर आपण ते वेअर कंडिशनमध्ये टाकणं, तर ते वाचतं आणि हे सिम्प्लिफाय करण्यासाठी सोपे असतात. क्वेरीज आहे ना त्यांची रिडंडन्सी वाढत नाही. म्हणजे अननेसेसरी कोड आहे ना तो टाकला जात नाही सब क्वेरीज जर यूज केल्यात तर. तर ही कन्सेप्ट आहे. आणि काही क्वेश्चन आहे का तिथे तुम्हाला समजलंय नाही समजलंय सब क्वेरीज? आशा करतोय समजलं असेल. हो, प्रॅक्टिस करा ऍक्च्युली. काही नाही म्हणजे एवढं काय अवघड नाही हे. ह्या ज्या गोष्टी आहे ना की एवढं लक्षात राहून द्यायचे की सब क्वेरी म्हणजे फक्त सिंपल क्वेरी लक्षात घ्यायचं की आउटपुट ऑफ वन क्वेरी इज पास टू द अदर क्वेरी, हे असं म्हणायचंय टू गेट द डिझायर्ड रिझल्ट. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती सब क्वेरी होते. तर हे थोडं प्रॅक्टिस करा. आज मी याचे काही एक्झाम्पल्स देतो आणि त्याच्यात तुम्ही ट्राय करून बघा सब क्वेरीज वगैरे कशी यूज करायची आणि मग ह्या गोष्टी सोप्या होतील. ठीक आहे. तर काही प्रश्न असले तर विचारू शकता. काही बेसिकली हे एक्झाम्पल थोडंसं ट्राय करा. सब क्वेरीज महत्त्वाचे आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये पण विचारलं जातं की व्हॉट इज सब क्वेरी अँड वाय वी नीड सब क्वेरी. इफ वी आर डुईंग द
सेम वर्क ॲज जॉइन्स, म्हणजे जॉइन्स आणि सब क्वेरी सेम आहेत, तरी पण मग आपण सब क्वेरी का यूज करतो. तर अशा पद्धतीचं थोडंसं तुम्हाला बोलायला आलं पाहिजे. मग त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे की सब क्वेरी हे काय करतं की एका क्वेरीचा रिझल्ट आहे ते दुसऱ्या क्वेरीला पास करतं. ते कंबाईन करत नाही डेटा बेसिकली. जॉइन्स काय करतात ते कंबाईन करतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जॉइन्समध्ये 3 कॉलम आपण इथे डिस्प्ले करू शकतो. 2 वेगवेगळ्या किंवा जेवढे काही जॉइन्स असतात तेवढे टेबलमध्ये. म्हणजे इथे पी आहे, हा जो आहे तो पर्सन टेबल इथं, आणि दुसरा टेबल आहे तो एम्प्लॉई. हे 2 टेबलचा डेटा कंबाईन करण्याचं काम हे जॉइनचं असतं. म्हणजे जॉइन जर वापरले तर आपण अ, जेवढे काही कॉलम्स असतील तेवढे आपण दोन्ही टेबलमधून घेऊ शकतो. परंतु जर आपण सब क्वेरीज यूज केली, तर सब क्वेरीज आपल्याला सर्व कॉलमचा ॲक्सेस देत नाही. म्हणजे फक्त जी काही आउटर क्वेरी असेल, आउटर क्वेरी जी आहे, ही आउटर क्वेरीचा जो टेबल आहे इथं, त्याचेच टेबल जे असतील, त्याचेच कॉलम जे असतील त्याचा ॲक्सेस असतो इथे सिलेक्ट क्लॉजमध्ये. जर आपण इथं काहीतरी असं ट्राय करायला गेलो, की आता याला एलायसला मी नाव देतो काहीतरी ए, म्हणजे या सब क्वेरीला, आणि असं म्हणतो मी की ए डॉट लेट्स से बिझनेस एंटिटी आय डी, तर हे चालत नाही. कारण की या गोष्टीचा, म्हणजे जे अलायन्स आपण क्रिएट करतोय आणि ही जी इनर क्वेरी आहे त्याचा इथं ॲक्सेस नाही पोहोचू शकत किंवा त्याचा रेफरन्स लागत नाही इथे. त्यामुळे अ, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सब क्वेरी काय करते की कंबाईन करत नाही डेटा. ती फक्त काय करते, दुसऱ्या क्वेरीचा रिझल्ट घेते आणि पहिल्या क्वेरीचा रिझल्ट रिट्रीव्ह करण्यासाठी मदत करते. तर कोणतं कधी यूज करायचं हा जो प्रश्न आहे तो डिपेंडिंग अपॉन द बिझनेस सिनॅरिओ, बिझनेस सिच्युएशन और बिझनेस कंडिशन, की आपल्याला कधी कोणतं यूज करायचं आहे त्यावेळेस. जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला अ, जेवढे दोन्ही टेबल असतील त्यांचं म्हणजे त्यांच्यातले कॉलम आपल्याला लागणार आहे डिस्प्ले करण्यासाठी, त्यावेळेस जॉइन्स प्रेफर केले जातात. म्हणजे इथं जसं सांगितलं की दोन्ही टेबलचे कॉलम्स आपल्याला जर डिस्प्ले करायचे असेल त्यावेळेस जॉइन्स प्रेफर केले जातात. परंतु जर आपल्याला ठीक आहे, म्हणजे हे तिसऱ्या टेबलचा जो आहे ना कॉलम तो यूज नाही करायचा किंवा आपल्याला इथं डिस्प्ले नाही करायचा, तर त्यावेळेस आपण सब क्वेरी पण यूज करू शकतो. एक परफॉर्मन्स जो आहे ना, तो परफॉर्मन्स म्हणजे त्याचा स्पीड ऑफ एक्झिक्युशन म्हणजे क्वेरीचा, तो कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे जशी क्वेरी असेल, कधी-कधी सब क्वेरी बेटर वर्क करतात, कधी-कधी जॉइन्स पण बेटर वर्क करतात. बेसिकली द इंडेक्सेस असतात ना, आयडी कॉलम वगैरे, त्याच्यावरती ते जास्त डिपेंड असतं. तर अशा पद्धतीने हे सब क्वेरीज आहे. आता आपल्याला या सब क्वेरीजचं इथं मी जे सांगितलं एक्झाम्पल, ते तुम्ही थोडंसं परत बघा. आणि आता आपल्याला दुसरी जी बघायचं आहे ते कॉमन टेबल एक्सप्रेशन्स. आता इथं आत्तापर्यंत कोणाला माहिती आहे की व्हॉट इज कॉमन टेबल एक्सप्रेशन? सिटीज म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? म्हणजे कधी वाचलंय, कधी ऐकलंय? व्हॉट इज अ कॉमन टेबल एक्सप्रेशन? म्हणजे ॲटलीस्ट टर्म तरी ऐकली का? ऐकलेली ना? तर एक कॉमन टेबल एक्सप्रेशन टेम्पररी टेबल बनवतो, बरोबर. तर हे का बनवतो आणि काय काय गरज आहे? एस-क्यू-एल टेबल म्हणजे कॉमन एस-क्यू-एलमध्ये नॉर्मल जे टेबल असते आणि त्याच्यातून या कॉमन टेबल एक्सप्रेशनमध्ये काय फरक आहे? तर या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत विथ सम एक्झाम्पल. आणि ह्या गोष्टी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू देतात ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी येत असल्या ना, तरी तुम्हाला क्वेशन डायरेक्टली असं नाही विचारणार, की व्हॉट इज अ कॉमन टेबल एक्सप्रेशन? विचारूही शकता. परंतु बेसिकली त्याच्यामागची जी थॉट प्रोसेस आहे किंवा त्याचे जे अंडरस्टँडिंग आहे, की हे का यूज करायचं? त्याच्यावरती तुमचा जास्त फोकस पाहिजे. म्हणजे की तुम्हाला कोणतेही टर्म्स आहे, की जॉइन म्हणजे काय? तर जॉइन्स काय वापरायचे? याचं उत्तर तुम्हाला इफेक्टिव्हली देता आलं पाहिजे. कॉमन टेबल एक्सप्रेशन काय आहे? तर त्याचंही उत्तर व्यवस्थित देता आलं पाहिजे. कोणतेतरी डिफरन्स सांगितलं तुम्हाला जॉइन्स आणि सब क्वेरीज आणि कॉमन टेबल एक्सप्रेशन यांच्यामध्ये काय फरक आहे? ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगता आल्या पाहिजे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं ना, की जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, तर तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करता येतात. आणि भले का तुम्हाला सिंटॅक्स वगैरे नाही जमले, तरी पण चालतात. म्हणजे असं काही नाही, की सिंटॅक्स 100% करेक्ट असलाच पाहिजे वगैरे. परंतु तुमची जी अंडरस्टँडिंग आहे किंवा कन्सेप्ट जी आहे ती महत्त्वाची आहे.
मग त्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला प्रिपरेशन करतानाही पण डायरेक्टली जे पुस्तकात दिलेलं आहे किंवा बुक्समध्ये दिलेलं आहे, की कॉमन टेबल एक्सप्रेशन्स म्हणा किंवा जॉइन्स म्हणा, ते समजून तर घ्या डेफिनेशन वगैरे, परंतु फोकस असा असला पाहिजे किंवा तुमचं क्युरिओसिटी किंवा तुमचं माइंड असं क्वेश्चन विचारायला पाहिजे की वाय वाय जॉइन्स, वाय सिटी, वाय सब क्वेरीज, ह्या ज्या वाय क्वेश्चन्स असतात ना, त्याच्यावरून तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग होते आणि ह्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होतात. त्यामुळे तुम्ही आणि हे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जास्त फायद्याचं असेल. म्हणजे बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूअर सरळ क्वेश्चन विचारत नाही. म्हणजे की डायरेक्टली त्यांनी सांगितलं की सांगा जॉइन म्हणजे काय किंवा लेट्स से कॉमन टेबल एक्सप्रेशन म्हणजे काय, असं डायरेक्टली सरळ सरळ विचारत नाही. ते काहीतरी सिनेरिओ देतील आणि मग तुम्ही काय यूज करणार, जॉइन यूज करणार की सब क्वेरी यूज करणार की सिटी यूज करणार वगैरे, अशा पद्धतीचे त्यांचे एक्सपेक्टेड आन्सर त्यांना असतात. तुम्ही त्यावेळेस ह्या गोष्टी आहे ना, त्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक टॉपिकला वेगळ्या अँगलनी विचार करायचा. असं नाही की फक्त एखादा कन्सेप्ट आहे, मग त्या कन्सेप्टला सरळच प्रश्न येतील, असं नसतं. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूवर उलटे प्रश्न विचारतात आणि मग ते आपल्याला सांगता आले पाहिजे. मग त्यासाठी ह्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या. तर कॉमन टेबल एक्सप्रेशन जे आहे ना, ते हे एक मस्त कन्सेप्ट आहे ॲक्चुअली, की इट्स अ टेम्पररी रिझल्ट सेट दॅट कॅन बी रेफरन्स विदिन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट और डिलीट स्टेटमेंट इन अ एसक्यूएल. म्हणजे आता याचं काय असतं, की सिटी म्हणजे काय? आता माझ्याकडे एक क्वेरी आहे, सिलेक्ट. आता ही सिंपल क्वेरी आहे, व्हेरी सिंपल क्वेरी, की 2 टेबल जॉइन केलेले आहे. सॉरी, 2 टेबल जॉइन म्हणजे जॉइन नाही केलेले, सब क्वेरी यूज केलेली. एम्प्लॉईज डिपार्टमेंट आयडी इज इक्वल टू इथं डिपार्टमेंट आयडी फ्रॉम दिस डिपार्टमेंट डिपार्टमेंट नेम इक्वल टू सेल्स, असं काहीतरी इथं वेअर कंडिशन वापरलेली. आणि हे जर मला परत परत लिहायची वेळ आली, की काय होतं ना, की अशा कंडिशन आहे, की हे ही एक क्वेरी आहे, एका ठिकाणी वापरली आणि मला परत दुसऱ्या ठिकाणी पण वापरायची वेळ आली. एकाच प्रोग्राममध्ये किंवा एखादी स्टोअर प्रोसिजर असेल वगैरे. मग त्यावेळेस आपल्याला मल्टिपल एकच कोड रिपीट होत असतो. म्हणजे ही तर एक क्वेरी इथं यूज केलेली, परंतु अजून काहीतरी आलंय आणि मग मला तिथे पण खाली यूज करावं लागली. तर आता जो कोड ब्लॉक आहे, तो कोड ब्लॉक परत रिपीट न करता आपण त्यालाच कसं रेफर करू शकतो, त्यासाठी कॉमन टेबल एक्सप्रेशन्स असतात. म्हणजे इथं जे म्हणलंय विथ सेल्स डिपार्टमेंट, ठीक आहे. आता इथे एक क्वेरी विथ, आता याचं सिंटॅक्स आपण पुढे बघूया कसं असतं ते. विथ सेल्स डिपार्टमेंट ॲज, आणि इथे एक क्वेरी लिहिलेली आहे की वेअर डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू सेल्स, ठीक आहे. आता ही एक क्वेरी लिहिलेली आहे आणि याचा जो कोड आहे इथं संपतोय या विथचा, विथ सेल्स डिपार्टमेंट. आणि मग खालीच त्याच प्रोग्राममध्ये मला काही वेळेस असं करावं लागतं, तो फर्स्ट नेम, लास्ट नेम, एम्प्लॉईज वगैरे, आणि त्याच्यात आपण ही पर्टिक्युलर, आता हे बघा सेल्स डिपार्टमेंट इथं यूज केलेला आहे. म्हणजे याचा क्वेरीचा रिझल्ट आपण ह्या पर्टिक्युलर टेबलला, टेबलच्या क्वेरीला आपण इथं पास करतोय. तर हे सिमिलर टू सब क्वेरीज आहे, परंतु याचं काय आहे ना, की रिपिटेटिव्ह नाही व्हायला पाहिजे. आता याचा जो आहे की सिलेक्ट स्टार फ्रॉम माय सिटी, आता इथं एक, आता हा जो आहे ना सिटी कॉमन टेबल एक्सप्रेशन, हा जो ब्लॉक आहे ना, याला कॉमन टेबल एक्सप्रेशन म्हणतात. विथ माय सिटी ॲज, म्हणजे आता विथ हा फिक्स कीवर्ड आहे, हा चेंज होत नाही. हा माय सिटी आहे ना, याचं नाव आपण काहीही देऊ शकतो. ॲज फिक्स कीवर्ड आहे आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट, ह्या ब्रॅकेट ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आहे. मग त्याच्यात सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम माय टेबल, या टेबलमधून आपण जे काही क्वेरी इथं लिहिलेली आहे ती करू शकतो. इथं आपण थोडी मोठी क्वेरी पण लिहू शकतो आणि मग ह्या माय सिटीला फक्त आपण खाली कुठे पण रेफर करू शकतो. म्हणजे मल्टिपल वेळेस आपल्याला ही क्वेरी लिहायची गरज पडणार नाही. आता याचं रिकर्सिव्ह सिटीज पण असतात. आता हे तुम्हाला, आता मी याचे एक्झाम्पल घेऊया जरा, म्हणजे समजेल बरं तुम्हाला. आता हे मागासच एक्झाम्पल आहे बघा. आता हे मागाचं एक्झाम्पल मी काय करतोय, इथं लिहितोय मी. आता याच्यात काय झालंय, की मी आतापर्यंत एक क्वेरी लिहिलेली आहे, ठीक आहे. आता ही एक टेम्पररी क्वेरी आहे आपल्याला, की काय होतं ना, की आपल्याला स्टोअर करून ठेवायची कुठेतरी.
ॲज अ कॉमन टेबल एक्सप्रेशन, जेणेकरून ही मला आता मी इथं काही क्वेरी लिहितोय तर मी परत परत हे रिपीट करू शकतो. मग त्यासाठी आपण एक यालाच आपण काय म्हणू शकतो, हा जो आहे ना तो एक ब्रॅकेट कंप्लीट करून घेऊ शकतो आपण. म्हणजे हे जे आहे ते आपण इथं करू शकतो आणि इथे म्हणायचं आहे की विथ, म्हणजे विथ हा कीवर्ड यूज करायचा आहे आणि याला म्हणू शकतो माय फर्स्ट CTE किंवा कॉमन टेबल एक्सप्रेशन, हे नाव काहीही देऊ शकतो आपण. आणि ॲज असं जर म्हटलं आणि त्याच्यानंतर मग मी इथं रेफर करू शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम, इथं काय देणार, माय फर्स्ट सिटी कॉमन टेबल एक्सप्रेशन. हे जर केलं असं इथं आणि याला जर रन केलं तर जे काय रिझल्ट आहे ते इथं येणार आहे. तर अशा पद्धतीने हा सिटी यूज करायचा आहे. आता हा जो कोड ब्लॉक आहे, हा कोड ब्लॉक काही पण आपण करू शकतो. म्हणजे इथे सिलेक्ट स्टेटमेंट वापरू शकतो किंवा इथं अपडेट स्टेटमेंट वापरू शकतो किंवा इथे डिलीट स्टेटमेंट पण वापरू शकतो. म्हणजे आता इथं मी तुम्हाला दाखवलं एक एक्झाम्पल. आता इथं काय म्हणतं की सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट ऑर डिलीट, हे कोणताही पण रेकॉर्ड आपण करू शकतो इथे. म्हणजे जर वाटलं मला की इथं मला ह्या ब्लॉकमध्ये सिलेक्टच्या ऐवजी मला इन्सर्टचं स्टेटमेंट करायचं आहे किंवा अपडेटचं करायचं आहे, तरी ते पण आपण करू शकतो. तर असा असा सिंटॅक्स आहे, हे लक्षात घ्या कसा यूज करायचा आहे आणि याच्यात आपण सिलेक्ट स्टेटमेंट यूज करू शकतो. आता दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. लेट्स से हा एखादा, ठीक आहे. आता हा एम्प्लॉई सॅलरी आहे. आता याच्यात आपण थोडंसं असं करू शकतो की विथ माय न्यू सिटी, आता हे नाव देऊ शकतो आणि ॲज वापरू शकतो आणि याच्यानंतर 2 ब्रॅकेट देऊ शकतो. आता याच्यात आपण वरती काय यूज केलेलं आहे, सिलेक्ट यूज केलेलं आहे, परंतु मला इथे काय करायचं आहे, इन्सर्ट स्टेटमेंट वापरायचं आहे. इन्सर्ट इनटू ह्या टेबलमध्ये वापरायचं आहे. आणि त्याच्यात आपल्याला कॉलम्स आय डी, एम्प्लॉय नेम, म्हणजे मग ते आय डी हा आपला एम्प्लॉई सॅलरी प्रायमरी की आहे का, ठीक, प्रायमरी की आहे. एम्प्लॉई नेम कॉमा डिपार्टमेंट कॉमा कॅटेगरी कॉमा न्यू सॅलरी असं, आणि व्हॅल्यूज मी पास करतोय काहीतरी, लेट्स से 7. त्यानंतर त्याचं नाव टाकूया काहीतरी, लेट्स से भूषण, असं काहीतरी नाव टाकतोय मी आता. त्यानंतर डिपार्टमेंट आहे ते लेट्स से IT. त्यानंतर कॅटेगरी आहे ती ए आणि न्यू सॅलरी आहे ती असं काहीतरी आपण टाकतोय. तर इन्सर्ट इंटू DB एम्प्लॉई सॅलरीज, इथं व्हॅल्यूज आलेली आहे आणि आता इथं काय एरर देते, हां इथे. आणि आता आपण इथं काय म्हणू शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम माय न्यू CTE, म्हणजे हे आपण इथे करू शकतो. आता इथं जे आहे ते आता असं इन्सर्ट इंटू DB एम्प्लॉई सॅलरीज, काही चुकलंय का माझं इथे, एम्प्लॉई सॅलरी कॉलम्स, त्याच्यानंतर व्हॅल्यूज, आणि याला जर मी रन केलं असं, क्वेरी तर रन होते का माझी, ओके. आयडेंटिटी कॉलम नाही, ॲक्च्युली आयडेंटिटी कॉलम टाकण्याची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे हे ॲक्च्युली प्रायमरी की आहे ना ती ऑटोमॅटिक इन्सर्ट होते.
तर ते मी करत होतो. तर इन्सर्ट इंट आता इथे काय झालंय. ओके. आता हे इन्सर्ट का चालत नाही मला बघावं लागेल. एक मिनिट. ओके. हां, म्हणजे ॲक्चुअली मी हे जे आहे ना, ते ॲक्चुअली मी इथे न करता मी इथे हे जे आहे ना, ते इथे टाकू शकतो. म्हणजे मी असं जर म्हटलं, की आता हे जे एक्झाम्पल आहे ना इथं, इथं कसं आहे, की पर्टिक्युलर हे ऑर्डर डेटा मी एक हे केलेलं आहे इथे आणि त्याला मी इन्सर्ट इंटू ऑर्डर्स जर केलं आणि त्याच्यात मी काही कॉलम्स टाकतो इथे व्हॅल्यू, तर ती ही ह्या पर्टिक्युलर याच्यातून आपण घेऊ शकतो. म्हणजे लेट्स से सिलेक्ट स्टार फ्रॉम मी एम्प्लॉई सॅलरी हा जर कॉलम इथे घेतला आणि जो व्हॅल्यूज आहे ती त्या व्हॅल्यूज मी इथून घेऊ शकतो. हे ज्या इन्सर्ट इंटू DBO एम्प्लॉई सॅलरीज आणि हे व्हॅल्यूज हे जे आहे इथे इथं मेन्शन केलेलं आहे मी की फ्रॉम ऑर्डर डेट मग इथे आपण व्हॅल्यूज सिलेक्ट एम पी एम पी आता इथं मी प्रत्येकाचं कॉलम तुम्हाला मी सांगतो मी काय करतो. एक मिनिट फक्त मला फक्त इथं कॉलम लिहून घेऊ द्या एकदा. फ्रॉम डिपार्टमेंट कॅटेगरी आणि न्यू सॅलरी हे मी ॲक्च्युली इथं फक्त रिट्रीव्ह करतोय आणि ॲज अ सेव्ह न्यू सिटी म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर मी एक इन्सर्ट स्टेटमेंट यूज करू शकतो जिथं की मला हे जे काय रेकॉर्ड्स आहे ते मी एक दुसऱ्या टेबलमध्ये इन्सर्ट करू शकतो. आता हा आपला सॅलरी टेस्ट आहे. सॅलरी टेस्टमध्ये कोणते कोणते कॉलम आहे एवढे बघू दे मला फक्त. सॅलरी न्यू सॅलरी वगैरे आहे. तर हां, मग आपण हे जे काय येत आहेत एम्प्लॉई नेम डिपार्टमेंट कॅटेगरी आणि न्यू सॅलरी एवढे जे कॉलम्स हे जे कॉलम्स आहेत तेवढेच आपल्याला फक्त इथे या एम्प्लॉई सॅलरी टेस्ट म्हणजे एका टेबलचा रिझल्ट आपण दुसऱ्या टेबलमध्ये पास करू शकतो. तर ते करण्यासाठी आता आपण इथे एम्प्लॉई नेम घेतलंय डिपार्टमेंट घेतलंय आणि कॅटेगरी घेतलेली. आता सध्या आपण जर बघितलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला व्यवस्थित. थांबा एक सिलेक्ट स्टार फ्रॉम आता इथं न्यू सॅलरी वगैरे जे आहे ते इथं काहीच नाही. तर मी काय करतोय व्हॅल्यूज हे जे आहे एम्प्लॉई नेम डिपार्टमेंट कॅटेगरी आणि न्यू सॅलरीज आणि व्हॅल्यूज सिलेक्ट हे जे आहे फ्रॉम माय न्यू CTE हे जे आहे आता इथे हे म्हटलेलं आहे मी इन्सर्ट इंटू आणि इथे डायरेक्टली व्हॅल्यूज नाही टाकल्या तरी चालेल. आता थोडंसं सिंटॅक्स मी कधी कधी हे होतं माझ्याकडनं. तर आता मला फक्त एवढं रन करून बघू द्या. कॅनॉट इन्सर्ट नल व्हॅल्यू इंटू हां एक आय डी घ्यावं लागेल आपल्याला MP आय डी. मग इथे आपल्याला आय डी ठीक आहे. हां तर आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला.
थोडासा वेळ गेला त्याबद्दल सॉरी. परंतु प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे मी जे काही करत होतो ना की सिलेक्ट इन्सर्ट स्टेटमेंट आपण कसं सिटीमध्ये यूज करू शकतो. मग तिथं सांगण्याचा असा माझा प्रयत्न होता की आपण हे जेव्हा सिटी क्रिएट करतो कॉमन टेबल एक्सप्रेशन, एका टेबलमधून आपण डेटा घेऊ शकतो आणि आपण तो दुसऱ्या टेबलमध्ये पास करू शकतो. आता हे तुम्हाला जर बघायचं असेल आणि याला जर मी रन केलं तर आपले 7 रेकॉर्ड होते. अगोदर अजून काही रेकॉर्ड्स इन्सर्ट झालेले म्हणजे ह्या एम्प्लॉई सॅलरी टेबलमधून. म्हणजे याच्यात किती रेकॉर्ड्स आहे? 7 आहे. आणि अगोदर याच्यात कमी रेकॉर्ड्स होते खूप. म्हणजे माझ्या मते 6 रेकॉर्ड असतील किंवा 5च रेकॉर्ड असतील. परंतु आता किती रेकॉर्ड जवळपास झालेले आहे? तर ते झालेले आहे जवळपास 12 रेकॉर्ड. म्हणजे हे जे दिसताय पुढचे रेकॉर्ड ते नवीन आपले व्हॅल्यू ॲड झालेले आहे. बघा आता म्हणजे जे एम्प्लॉई सॅलरीमध्ये न्यू सॅलरीच्या व्हॅल्यू जेवढ्या होत्या ते रेकॉर्ड्स आपण एका टेबलमधून दुसऱ्या टेबलमध्ये इन्सर्ट करू शकतो. तर हे सांगण्याचा इथं उद्देश होता की आपण सिटी जे आहे कॉमन टेबल एक्सप्रेशन्स जेव्हा आपण यूज करतो तेव्हा इन्सर्ट स्टेटमेंट पण आपण डायरेक्टली यूज करू शकतो. एका टेबलचा डेटा आपण दुसऱ्या टेबलमध्ये इन्सर्ट करू शकतो. तो अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. बाकीचे जे स्टेटमेंट आहे की डिलीट आणि अपडेट पण करू शकतो. म्हणजे जे काही DML ऑपरेशन्स आहे ना ते आपण ह्या सिटीच्या ब्लॉकमध्ये आपण यूज करू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की इथं की जेव्हा आपल्याला एका टेबलमधून डेटा दुसऱ्या टेबलमध्ये इन्सर्ट करायचा आहे आणि ते रिपीट नाही व्हायला पाहिजे. त्याच गोष्टी परत परत आपण रिपीट करायची गरज नाही पडली पाहिजे. त्यावेळेस आपण हे सिटी कॉमन टेबल एक्सप्रेशन्स यूज करू शकतो. तर ह्या गोष्टी जरा तुम्ही थोडी आज प्रॅक्टिस करा. याचे कॉन्सेप्ट थोडंसं वाचा. मी तुम्हाला एक टॉपिक म्हणजे एक डॉक्युमेंट देतो सिटी वरती वाचण्यासाठी. ते तुम्ही थोडंसं वाचा. सिटी म्हणजे काय? कॉमन टेबल एक्सप्रेशन्स म्हणजे काय? आणि त्याचा यूज काय? आणि ते कसे ॲक्चुअली कोड रियुजेबिलिटी जे असतात ना, त्याच्यासाठी हे कॉमन टेबल एक्सप्रेशन्स असतात. आता याच्यात दुसऱ्या अजून थोडे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. जर सिटीमध्ये जर बघितलं की आपण अपडेट करू शकतो. आता इथे बघा सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण अपडेट कस्टमर्स करू शकतो. पर्टिक्युलर ह्या अपडेटेड कस्टमर्स हा जो आहे आहे तोच आपण इथे यूज करू शकतो. हे परत पुढे कस्टमर्स टू डिलीट असं पण हे डिलीट स्टेटमेंट आपण यूज करू शकतो इथे. तर ह्या सर्व गोष्टी आहे ना तर त्या तुम्हाला मी प्रॅक्टिकली आज आज वेळ आहे का? किती वेळ झाला? वेळ संपत आलेला आहे आपला 4-5 मिनिट राहिले. तर मी उद्या परत तुम्हाला ह्या प्रॅक्टिकली घेतो व्यवस्थित आणि तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. तर बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहे की वी यूज डिस्क्रिप्टिव्ह सिटी नेम्स हे थोडेसे पॉइंट्स आहेत की जे आपण मी तुम्हाला व्यवस्थित उद्या एक्सप्लेन करतो की काय असतं. म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही सिटी कॉमन टेबल एक्सप्रेशन्स यूज करायचे असतात त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहे त्या लक्षात घेणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आपला कोड रिपिटेटिव्ह नाही व्हायला पाहिजे. त्यावेळेस आपण हे कॉमन टेबल एक्सप्रेशन्स यूज करू शकतो. हे महत्त्वाची कन्सेप्ट आहे ॲक्चुअली. तुम्ही हे थोडं आज थोडं वाचा ह्या टॉपिकबद्दल. कॉमन टेबल एक्सप्रेशन्स काय असतात आणि कसे इम्प्लिमेंट करायचे. मी काही एक्झाम्पल देतो आज आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करा आज त्याची एक्सरसाइज म्हणून. आणि याच्या अगोदर पण ते जॉइनचे जे एक्झाम्पल्स वगैरे आहे ना ते पण तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. काही क्वेश्चन्स आहे का इथे?